हां, आता या ठिकाणी हा पाट आहे आणि मला असं वाटतं हे गिरणाच्या धरणाचे पाणी आहे पाट. आणि हा मला असं वाटतं धरणगाव जात असेल, पण असो. खाली अंजनी नदी आणि आहे आणि मध्ये पाटाचे पाणी आहे आणि परत अजून वरून एक रस्ता आहे. म्हणजे एक असं बनवून ठेवलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष पुलावर जाऊ आणि मी तुम्हाला सविस्तर सांगतो. चला या या. हां, आता ह्या पाटामध्ये पाणी सुरू आहे, म्हणजे पाणी जात आहे, पाणी चालू आहे. आणि हा वर पूल आहे. तुम्हाला आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे. आणि खाली नदीवर पूल आहे, बाजूला एक गाव आहे आणि त्याच्यासाठी पूल तयार केला आहे. परंतु मध्येच त्या पुलावर एक पाट तयार करून दिलेला आहे आणि पुलावरच त्या पाटाच्या वर एक रस्ता बनवून दिलेला आहे. ही आमची अंजनी नदी खालून एवढा पाण्याचा प्रवाह असं. आणि 2-4 किलोमीटर अंतरावर इकडे एरंडोल आणि 2-4 किलोमीटरावर जवखेडा असे हे इथे पुलाचे काम आणि केलेलं आहे. फार मला असं वाटतं 50 वर्षापूर्वीचं काम असेल असा एक अंदाज आहे माझ्या. आणि असं हे ते बनवण्यात आलं. खाली नदीमध्ये सर्व पाषाण दगड. हां म्हणून सर, अरे इकडे दाखव. हां ये इकडे. हां, आणि अशा प्रकारे खाली पाषाण दगड अंजनी नदीच्या या पूर्ण किती खोल आहे खाली. खाली दाखव रे मनोज सर, खाली दाखवा. हां, अशा प्रकारे या ठिकाणी हे नदी आणि इथे नदीचे पात्र मला थोडंसं जास्त चवळं दिसतं. चवळं बोलणे चवळं आहे, परंतु पुलाची बांधणी अगदी. आता येथे खाली पाट आहे आणि खाली पूल आहे, मध्ये पाट आहे आणि पाणी चालू आहे आणि वर हा रस्ता बनवून दिलेला आहे. ह्या रस्त्यापासून एरंडोल ते पिंपरी रस्ता जोडून दिलेला हा मार्ग इकडे गावाकडे जोडून दिलेला आहे. आणि अशा प्रकारे हे फार जुनं काम. खाली पहा तुम्ही, पूर्ण पाषाण आहे, काहीच नाही. एक एवढं काळेकोटपणे काम त्या जुन्या लोकांनी करून ठेवलेलं आहे. आणि आज त्या कामाचा उपयोग आपल्यासाठी होतो आहे. आणि असे बरीचशी कामं आहेत. तर आम्ही एवढ्या उन्हातान्हात तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्ही काही तुम्ही फक्त एकच विनंती आहे, जर तुम्हाला खरोखर व्हिडिओ आवडला असेल किंवा आमची वेळी वाकडी सेवा झालेली तारका तुरका व्हिडिओ बनवलेला आहे, जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर फक्त आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बस एवढा सांगणं आहे. बरं, जय हिंद, जय महाराष्ट्र.